भाऊबहीण ऑफिशियल या चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत करते. जर तुम्ही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ते अचानक गप्प झाले. कोणतीही तक्रार नाही, कोणताही निरोप नाही, फक्त एक शांत अंतर. लोकांना वाटलं ते थकलेत, काहींना वाटलं ते हरवलेत. पण खरा खेळ तिथे सुरू झाला. कारण मिथुन राशी जेव्हा बोलणं थांबवतात, तेव्हा आयुष्य त्यांच्या बाजूने हालचाल करायला लागतं. हा तो क्षण असतो जिथे शब्द अपुरे पडतात आणि निर्णय आकार घेतात. बाहेर शांतता दिसते, पण आत दिशा बदलली जात असते. जर तुम्हालाही कुणीतरी अचानक बदललेलं जाणवत असेल किंवा तुम्ही स्वतःच आज कमी बोलत असाल, तर समजा हा विषय तुमच्याशी थेट जोडलेला आहे. पुढे काय घडतं, मौन काय इतकं शक्तिशाली ठरतं आणि हा टप्पा आयुष्य कसं पूर्णपणे वेगळ्या मार्गावर नेतं, हे समजायचं असेल तर एकही शब्द चुकू नका. कारण हे फक्त राशीचं विश्लेषण नाही, हे त्या क्षणाचं रहस्य आहे जिथून नशीब शांतपणे वळायला सुरुवात करतं. मिथुन राशीचा मौनाचा टप्पा. ज्या क्षणी ते गप्प होतात, त्याच क्षणी आयुष्य वेगळ्या दिशेने वळतं. मिथुन राशीचा स्वभाव बोलका, चपळ आणि सतत विचार करणारा असतो. संवाद हेच त्यांचे सामर्थ्य असते. पण जेव्हा हाच माणूस अचानक गप्प होतो, तेव्हा तो साधा बदल नसतो. तो आयुष्याचा निर्णायक टप्पा असतो. मिथून जेव्हा मौन स्वीकारतात, तेव्हा ते पळ काढत नाहीत. उलट ते आतून स्वतःला नव्याने घडवत असतात. त्यांच्या मनात चाललेली विचारांची गर्दी थांबते आणि त्या जागी एक ठाम शांतता येते. ही शांतता कमकुवतपणाची नसून अंतर्गत शक्ती जागी होण्याची सुरुवात असते. या काळात मिथुन राशीचे लोक लोकांपासून थोडे दूर राहू लागतात. अनावश्यक बोलणे, स्पष्टीकरण देणे, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड हे सगळं ते सोडून देतात. कारण त्यांना कळून चुकलेलं असतं की शब्दांनी नाही तर निर्णयांनी आयुष्य बदलते. मौनाच्या या टप्प्यात मिथुन राशीचे लोक जुने संबंध, सवयी आणि चुकीचे विचार शांतपणे गाळून टाकतात. ते कोणावर आरोप करत नाहीत, भांडत नाहीत, पण आतून एक ठोस रेषा ओढतात. इथपर्यंत आणि इथून पुढे नाही. याच काळात त्यांची बुद्धी अधिक तीक्ष्ण होते. जे आधी गोंधळात टाकणारे वाटत होते, ते स्पष्ट दिसू लागते. कोण आपले आहे, कोण फक्त गरजेपुरते जवळ होते, कोणाचा प्रभाव आयुष्य मागे खेचतो, हे सगळे त्यांना शांतपणे समजते. मिथुन राशीचा मौनाचा टप्पा म्हणजे नशिबाशी शांत करार. बाहेरून काहीच बदललेलं दिसत नाही, पण आतून दिशा पूर्णपणे बदललेली असते. जेव्हा ते पुन्हा बोलू लागतात, तेव्हा त्यांचे शब्द कमी पण वजनदार असतात. त्यांच्या निर्णयात गोंधळ नसतो, फक्त ठामपणा असतो. हा टप्पा संपल्यानंतर मिथुन राशीचे आयुष्य वेगळ्याच मार्गाने पुढे जातं. जुने अडथळे आपोआप दूर होतात. नव्या संधी समोर येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवू लागतात. मिथुन जेव्हा गप्प होतात, तेव्हा समजा त्यांचे आयुष्य आतून पुन्हा लिहिले जात आहे आणि एकदा हे लेखन पूर्ण झाले की ते मागे वळून पाहत नाहीत, फक्त पुढे चालत राहतात. मिथुन राशीचा हा मौनाचा काळ फक्त अंतर्मुख होण्यापुरता मर्यादित नसतो, तर तो त्यांच्या कर्मरेषेत बदल घडवणारा काळ असतो. या टप्प्यात ते बाहेरच्या जगाशी कमी आणि स्वतःच्या अंतर्मनाशी जास्त संवाद साधतात. जे प्रश्न वर्षानुवर्षे टाळले गेले होते, जे निर्णय प्रलंबित राहिले होते, ते सगळे प्रश्न या शांततेत उत्तर शोधू लागतात. या अवस्थेत मिथुन राशीच्या व्यक्तीला अचानक भूतकाळ आठवू लागतो. जुने अनुभव, चुका, अपयश आणि फसवणूक सगळं डोळ्यासमोरून शांतपणे जातं. पण इथे पश्चाताप नसतो, ना रडवलेलं दुःख. इथे असते ती फक्त स्वीकाराची भावना. जे झालं ते बदलता येत नाही, पण पुढे काय करायचं आहे हे मात्र ठरवता येतं. ही जाणीव त्यांना अधिक प्रगल्भ बनवते. मौनाच्या या टप्प्यात मिथुन राशीची ऊर्जा बाहेर न जाता आत साठवली जाते. ही साठवलेली ऊर्जा योग्य क्षणाची वाट पाहत असते. त्यामुळे या काळात ते जरी निष्क्रिय वाटले, तरी आतून मोठ्या बदलांची तयारी सुरू असते. हा काळ म्हणजे वादळापूर्वीची शांतता असते. दिसायला स्थिर, पण परिणाम दूरगामी. या काळात मिथुन राशीचे लोक सहज कुणावरही विश्वास ठेवत नाहीत. आधी जिथे ते मनमोकळेपणाने बोलायचे, तिथे आता ते ऐकायला लागतात. शब्दांपेक्षा कृतीकडे त्यांचे लक्ष जाते. कोण काय बोलतो यापेक्षा कोण काय करतो हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरू लागतं. याच टप्प्यावर मिथुन राशीच्या आयुष्यातील खरे आणि खोटे चेहरे वेगळे होतात. काही लोक आपोआप दूर जातात. काही नाती शांतपणे तुटतात. यात वेदना असतात, पण संघर्ष नसतो. कारण हा दुरावा नियतीने ठरवलेला असतो.
जबरदस्तीचा नसतो. मौन संपल्यानंतर मिथुन राशीचा व्यक्ती पूर्वीसारखा राहत नाही. त्याच्यात एक वेगळा स्थैर्य आलेलं असतं. निर्णय घेताना घाई नसते, भावनांवर ताबा असतो आणि स्वतःच्या मूल्यांबद्दल स्पष्टता असते. तो आता सर्वांना खुश करण्यासाठी जगत नाही, तर स्वतःच्या मार्गावर चालायला शिकलेला असतो. हा बदल लोकांना लगेच जाणवत नाही, पण परिणाम हळूहळू स्पष्ट होतात. मिथुन राशीचे आयुष्य नव्या गतीने पुढे सरकू लागतं. अडथळे कमी होतात. संधी योग्य वेळी समोर येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना आता स्वतःच्या शांततेची किंमत कळलेली असते. मिथुन राशीचा मौनाचा टप्पा म्हणजे आयुष्य थांबणं नाही, तर आयुष्य नव्याने आकार घेणं आहे. जेव्हा शब्द थांबतात, तेव्हाच त्यांच्या नशिबात खरी हालचाल सुरू होते. या मौनाच्या प्रवासात मिथुन राशीच्या व्यक्तीला एक वेगळीच मानसिक स्पष्टता मिळू लागते. आधी जे निर्णय इतरांच्या मतांवर अवलंबून होते, ते आता स्वतःच्या अंतःप्रेरणेवर घ्यायला ते शिकतात. कुणी समजून घ्यावं, कुणी साथ द्यावी, याची अपेक्षा हळूहळू संपत जाते. स्वतःच स्वतःचा आधार बनण्याची ताकद या टप्प्यात तयार होते. या काळात मिथुन राशीचे लोक वेळेचे मूल्य ओळखू लागतात. कुठे ऊर्जा खर्च करायची आणि कुठे नाही, हे त्यांना स्पष्ट कळतं. अनावश्यक लोक, रिकाम्या चर्चा आणि भावनिक गोंधळ यात वेळ घालवण्याऐवजी ते स्वतःच्या वाढीकडे लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे त्यांची दिनचर्या बदलते, विचारांची दिशा बदलते आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. मौनाच्या अवस्थेत मिथुन राशीचा व्यक्ती एकटेपणाला घाबरत नाही. उलट एकांत त्याच्यासाठी साधन बनतो. या एकांतात तो स्वतःच्या क्षमतांचा, मर्यादांचा आणि खऱ्या इच्छांचा शोध घेतो. समाजाने दिलेल्या अपेक्षा, लादलेली भूमिका आणि जबरदस्तीचे नातेसंबंध यापासून तो मनाने मुक्त होऊ लागतो. या टप्प्यात त्यांची निरीक्षण शक्ती तीव्र होते. लोकांचे शब्द, वागणूक आणि हेतू ते खोलवर पाहू लागतात. जे आधी दुर्लक्षित होत होतं, ते आता स्पष्ट दिसू लागतं. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता कमी होते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढते. मिथुन राशीचा हा मौनाचा काळ त्यांच्या कर्मफळात सूक्ष्म बदल घडवतो. जे काम अडलेलं असतं, ते अचानक मार्ग काढू लागतं. जे प्रयत्न निष्फळ वाटत होते, त्यातून हळूहळू परिणाम दिसू लागतात. हे सगळं बाहेरून चमत्कारासारखं वाटू शकतं, पण प्रत्यक्षात ते आतून झालेल्या बदलांचं फलित असतं. या टप्प्यानंतर मिथुन राशीचा व्यक्ती कमी बोलतो, पण जे बोलतो ते ठाम असतं. त्याच्या शब्दात भावनिक अस्थिरता नसते, तर अनुभवाची खोली असते. तो कोणालाही दुखावण्यासाठी मौन धारण केलेलं नसतं, तर स्वतःला सावरण्यासाठी आणि योग्य दिशेने पुढे जाण्यासाठी हे मौन स्वीकारलेलं असतं. हळूहळू तिच्या आयुष्यात स्थिरता येते. संबंध कमी असतात, पण अर्थपूर्ण असतात. काम कमी असतं, पण समाधान देणारं असतं. अपेक्षा कमी असतात, पण मन शांत असतं. ही शांतता मिळवण्यासाठी त्याने जे मौन स्वीकारलेलं असतं, तेच त्याच्या आयुष्यात सर्वात मोठा वळणबिंदू ठरलेला असतो. मिथुन राशीचा मौनाचा टप्पा संपतो, तेव्हा एक वेगळी व्यक्ती जन्माला आलेली असते, जी बोलण्यापेक्षा समजून घेते, गोंधळाऐवजी स्पष्टता निवडते आणि गर्दीपेक्षा स्वतःची दिशा महत्त्वाची मानते. इथून पुढे त्यांचं आयुष्य शब्दांनी नाही, तर ठाम कृतींनी पुढे जातं. या टप्प्यानंतर मिथुन राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात एक सूक्ष्म पण निर्णायक बदल जाणवू लागतो. आधी जिथे ते परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करायचे, तिथे आता परिस्थिती स्वतःहून त्यांच्या निर्णयानुसार वळू लागते. कारण त्यांनी आतून स्वीकारलेली शांतता त्यांच्या भोवती एक वेगळी स्थिरता निर्माण करते. या काळात मिथुन राशीचा व्यक्ती नशिबाला दोष देत नाही. जे मिळालं नाही त्यावर राग नसतो आणि जे मिळालं त्यावर अति आनंदही नसतो. हा समतोल त्यांना इतरांपेक्षा वेगळं स्थान देतो. लोक त्यांच्या जवळ सल्ल्यासाठी येऊ लागतात, पण ते सल्ले देण्यासाठी धडपडत नाहीत. गरज असेल तेव्हाच ते बोलतात आणि तेव्हाच त्यांचे शब्द परिणाम घडवतात. मौनातून बाहेर आल्यानंतर मिथुन राशीचे लोक स्वतःची ओळख नव्याने ठरवतात. आधी जी ओळख इतरांनी दिलेली असते, ती आता स्वतः घडवलेली असते. ते कोण आहेत, त्यांना काय हवं आहे आणि ते कशासाठी उभे राहू शकतात, याबद्दल त्यांना कुठलाही संभ्रम राहत नाही. ही स्पष्टता त्यांना आयुष्यातील मोठ्या वळणावर घेऊन जाते. या टप्प्यात त्यांची सहनशक्ती वाढलेली असते. उगाच प्रतिक्रिया देणं, लगेच उत्तर देणं किंवा भावना उधळणं हे सगळं मागे पडलेलं असतं. त्यामुळे संकटं आली तरी ते आतून कोसळत नाहीत. शांतपणे मार्ग शोधणं ही त्यांची नवी ताकद बनलेली असते. मिथुन राशीचा हा बदल अनेकांना कळत नाही, कारण तो गाजावाजा करून झालेला नसतो. कोणतीही घोषणा नसते, कोणतं प्रदर्शन नसतं. बदल हळूहळू घडतो.
आणि जेव्हा तो पूर्ण होतो तेव्हा जुनी ओळख आपोआप मागे पडलेली असते. या अवस्थेत मिथुन राशीचा व्यक्ती आयुष्याला एक स्पर्धा मानत नाही. कोण पुढे आहे, कोण मागे आहे याची तुलना त्याला अर्थहीन वाटू लागते. स्वतःचा मार्ग, स्वतःचा वेग आणि स्वतःची वेळ हेच त्याच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. त्यामुळेच त्याच्या आयुष्यात येणाऱ्या संधी टिकणाऱ्या असतात, तात्पुरत्या नसतात. मौनाच्या या दीर्घ प्रवासानंतर मिथुन राशीचा व्यक्ती शांत दिसतो, पण दुर्बल नसतो. तो संयमी असतो, पण निष्क्रिय नसतो. त्याची शांतता ही त्याची ओळख बनलेली असते आणि त्या शांततेतून त्याचं भविष्य आकार घेत असतं. हा टप्पा संपल्यानंतर मिथुन राशीचं आयुष्य पूर्वीसारखं राहत नाही. कारण इथे बदललेली असते फक्त परिस्थिती नाही, तर स्वतःकडे पाहण्याची दृष्टी. आणि एकदा ही दृष्टी बदलली की आयुष्य आपोआप वेगळ्या दिशेने वाहू लागतं. या बदलाच्या पुढच्या टप्प्यात मिथुन राशीचा व्यक्ती बाह्य मान्यता शोधणं पूर्णपणे थांबवतो. कौतुक, प्रशंसा किंवा विरोध यापैकी कशाचाही त्याच्या निर्णयावर परिणाम होत नाही. कारण आता त्याचा आत्मविश्वास लोकांच्या प्रतिक्रियांवर उभा नसतो, तर स्वतःच्या अनुभवावर उभा असतो. ही अवस्था त्याला मानसिकदृष्ट्या स्वतंत्र बनवते. या काळात मिथुन राशीचा व्यक्ती बोलण्याआधी ऐकतो, पण ऐकताना साठवून ठेवत नाही. जे ऐकायचं आहे ते समजून घेतो आणि बाकीचं मनावर न घेता सोडून देतो. त्यामुळे त्याच्या मनात कटुता साठत नाही. जुने राग, अपमान आणि न बोललेली दुखणी हळूहळू विरघळून जातात. हा भावनिक मोकळेपणा त्याच्या व्यक्तिमत्वात वेगळीच हलकूपणाची भावना आणतो. मौनातून तयार झालेली ही परिपक्वता त्याच्या कामातही दिसू लागते. आधी जेथे घाई होती तिथे आता अचूक वेळेची जाण असते. योग्य क्षणाची वाट पाहण्याची क्षमता त्याला इतरांपेक्षा पुढे नेते. त्यामुळे अनेक वेळा कमी प्रयत्नात मोठे परिणाम मिळू लागतात. लोकांना हे नशीब वाटतं, पण प्रत्यक्षात ती संयमाची कमाई असते. या अवस्थेत मिथुन राशीचा व्यक्ती स्वतःच्या मर्यादा स्पष्टपणे ओळखतो. जे शक्य नाही ते स्वीकारतो आणि जे शक्य आहे त्यासाठी शांतपणे काम करतो. स्वतःवर अति अपेक्षा ठेवणं किंवा स्वतःला दोष देणं तो सोडून देतो. त्यामुळे त्याच्या मनात सतत चालणारा अंतर्गत संघर्ष थांबतो. हळूहळू त्याच्या आयुष्यातील निर्णय अधिक स्थिर होतात. अचानक बदल, उथळ आकर्षण किंवा क्षणिक भावनांवर आधारित पावलं कमी होतात. जे काही निवडतो ते दीर्घकाळ टिकणारं असतं. नाती असोत, काम असो किंवा स्वतःसाठी घेतलेले निर्णय असोत. मिथुन राशीचा हा टप्पा त्याला अंतर्गत शांततेसोबत एक प्रकारचं निर्भयपण देतो. हरवण्याची भीती कमी होते, कारण स्वतःला गमावण्याचा धोका उरलेला नसतो. त्यामुळे तो आयुष्याला अधिक मोकळेपणाने सामोरं जातो, पण बेफिक्रीने नाही, समजूतदारपणे. या मौनातून जन्मलेली व्यक्ती कोणाला दाखवण्यासाठी जगत नाही, काही सिद्ध करण्यासाठी धडपडत नाही. तिचं अस्तित्व शांत असतं, पण प्रभावी असतं. आणि हाच प्रभाव पुढच्या काळात मिथुन राशीच्या आयुष्याला स्थैर्य, स्पष्टता आणि वेगळी ओळख देतो. बिनबोबाट पण ठामपणे. या अवस्थेनंतर मिथुन राशीच्या व्यक्तीच्या विचारांमध्ये एक खोल स्थैर्य निर्माण होतं. आधी जे प्रश्न काय योग्य याभोवती फिरायचे, ते आता काय खरं यावर येऊन थांबतात. त्यामुळे त्याचे निर्णय नैतिकतेवर नाही, तर आत्मसत्यावर आधारित असतात. हे सत्य कधी कठोर असतं, कधी एकाकी करणारं असतं, पण आतून ते खोटं नसतं आणि म्हणूनच ते त्यांना आतून मजबूत करतं. या काळात मिथुन राशीचा व्यक्ती आयुष्याच्या वेगाशी झगडत नाही. जग जसं धावतंय तसं धावण्याची गरज त्याला वाटत नाही. स्वतःचा वेग स्वीकारल्यामुळे त्याचं मन अधिक स्थिर राहतं. उशीर झाला तरी चालेल, पण चुकीच्या दिशेने जायचं नाही. हा विचार त्याच्या प्रत्येक पावलामागे असतो. मौनातून आलेली ही परिपक्वता त्याला अपेक्षांपासून मुक्त करते. लोकांकडून समजून घेण्याची, बदलण्याची किंवा साथ देण्याची अपेक्षा तो सोडून देतो. यामुळे नात्यांमधील ओझं हलकं होतं. जे नातं टिकायचं असतं ते स्वतःहून टिकतं आणि जे संपायचं असतं ते कोणताही गोंधळ न करता दूर जातं. या टप्प्यात मिथुन राशीच्या व्यक्तीला स्वतःच्या चुका स्पष्टपणे दिसतात, पण त्या त्याला तोडत नाहीत. उलट त्या त्याला अधिक वास्तववादी बनवतात. स्वतःला परिपूर्ण समजण्याचा भ्रम संपतो आणि त्या जागी स्वतःला समजून घेण्याची क्षमता येते. ही क्षमता त्याला आयुष्यातील मोठ्या चुकांपासून वाचवते. या शांततेचा प्रभाव त्याच्या भोवतालच्या वातावरणावरही पडतो. लोक त्याच्याशी बोलताना सावध होतात, कारण त्याचे शब्द कमी पण थेट असतात. तो कुणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत नाही, पण त्याची उपस्थितीच अनेकांना विचार करायला लावते. हा प्रभाव आक्रमक नसतो, तो नैसर्गिक असतो. मिथुन राशीचा हा टप्पा त्याला भौतिक यशाकडे धावायला भाग पाडत नाही, पण जे यश येतं ते टिकणारं असतं, कारण ते आतून आलेल्या स्पष्टतेवर उभं असतं.
तात्पुरत्या फायद्यांपेक्षा दीर्घकालीन समाधान त्याला अधिक महत्त्वाचं वाटतं. या प्रवासाच्या शेवटी मिथुन राशीचा व्यक्ती शांत असतो, पण थांबलेला नसतो. तो बोलत नाही म्हणून रिकामा नसतो. तो गप्प आहे म्हणून हरवलेला नसतो. तो फक्त स्वतःच्या आत स्थिर झालेला असतो आणि ज्या क्षणी अशी स्थिरता येते, त्या क्षणी आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहू लागतं. कोणताही गाजावाजा न करता, पण खोल परिणाम घडवतं. या पुढील टप्प्यात मिथुन राशीचा व्यक्ती स्वतःच्या आत निर्माण झालेल्या शांततेचा वापर दिशा ठरवण्यासाठी करू लागतो. आधी जे विचार फक्त मनात फिरायचे, ते आता ठोस रूप घ्यायला लागतात. स्वप्न आणि वास्तव यामधली सीमारेषा त्याला स्पष्ट दिसू लागते. त्यामुळे अशक्य कल्पनांमागे धावण्याऐवजी तो शक्यतेला आकार देऊ लागतो. या काळात मिथुन राशीची स्मरणशक्ती अधिक तीव्र होते. आयुष्यातून शिकलेले धडे तो विसरत नाही. पुन्हा त्याच चुका होऊ नयेत यासाठी तो स्वतःशी प्रामाणिक राहतो. कुठे थांबायचं, कुठे माघार घ्यायची आणि कुठे ठाम उभं राहायचं हे त्याला शब्दांशिवाय कळू लागतं. ही समज कुणी शिकवलेली नसते, ती अनुभवातून जन्मलेली असते. मौनाच्या प्रभावामुळे मिथुन राशीचा व्यक्ती भावनांवर नव्हे तर जाणीवांवर जगू लागतो. भावना येतात पण त्याच्या कृती नियंत्रित करत नाहीत. त्यामुळे त्याच्या आयुष्यातील चढ उतार कमी होतात. सुख आलं तरी तो वाहवत जात नाही आणि दुःख आलं तरी तो कोसळत नाही. हा समतोल त्याला आतून स्थिर ठेवतो. या अवस्थेत तो स्वतःला सतत सुधारण्याच्या स्पर्धेत अडकवत नाही. इतरांशी तुलना करणं त्याला निरर्थक वाटू लागतं. कालच्या स्वतःपेक्षा आज थोडा अधिक स्पष्ट, थोडा अधिक शांत आणि थोडा अधिक जागरूक असणं हेच त्याच्यासाठी प्रगतीचं मोजमाप बनतं. मिथुन राशीचा हा काळ त्याला अंतर्गत शिस्त शिकवतो. वेळेचा आदर, शब्दांचा संयम आणि कृतीत सातत्य. हे गुण नकळत त्याच्या स्वभावाचा भाग बनतात. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक हळूहळू वाढू लागतात. कारण तो जे बोलतो ते करतो आणि जे करू शकत नाही ते बोलत नाही. या शांत प्रवासात मिथुन राशीचा व्यक्ती कधीच एकटा पडलेला नसतो, पण गर्दीतही हरवलेला नसतो. त्याला माहीत असतं की योग्य लोक योग्य वेळी आयुष्यात येतात. त्यामुळे जबरदस्तीने नातं टिकवण्याचा किंवा ओढून ताणून संबंध जपण्याचा तो प्रयत्न करत नाही. या टप्प्याचा शेवट कुठल्याही मोठ्या घटनेने होत नाही. ना गजर, ना घोषणा, ना अचानक बदल. पण आतून झालेला हा बदल इतका खोल असतो की त्यानंतर आयुष्याचा प्रवाहच वेगळा होतो. निर्णय अधिक अचूक होतात, वाटचाल अधिक स्पष्ट होते आणि मन अधिक शांत राहतं. मिथुन राशीचा हा मौनाचा दीर्घ प्रवास म्हणजे स्वतःशी झालेली शांत मैत्री असते. आणि एकदा ही मैत्री झाली की आयुष्याला दिशा देण्यासाठी शब्दांची गरज उरत नाही. फक्त सजग उपस्थिती पुरेशी ठरते. या प्रवासाच्या पुढच्या टप्प्यात मिथुन राशीचा व्यक्ती आयुष्याला तात्काळ उत्तरांची गरज असलेली कोडी समजत नाही. तो प्रतीक्षेला घाबरत नाही, कारण प्रतीक्षा ही प्रक्रियेचा भाग आहे. हे त्याला उमगलेलं असतं. योग्य वेळ येईपर्यंत शांत राहणं ही कमजोरी नाही, तर दूरदृष्टी आहे. ही जाणीव त्याच्या प्रत्येक निर्णयामागे असते. या अवस्थेत त्याची सर्जनशीलता वेगळ्या पातळीवर काम करू लागते. कल्पना गोंगाटात जन्म घेत नाहीत, त्या शांततेत आकार घेतात. हे त्याला अनुभवातून कळलेलं असतं. त्यामुळे जेव्हा तो काही निर्माण करतो, ते वरवरचं नसतं. त्यात खोल अर्थ, संयम आणि दीर्घकाळ टिकणारी छाप असते. लोकांना ते लगेच समजलेलं असं नाही, पण वेळ गेल्यावर त्याचं मूल्य स्पष्ट होतं. मौनाच्या प्रभावामुळे मिथुन राशीचा व्यक्ती नियतीकडे वेगळ्या नजरेने पाहतो. तो भाग्याला आव्हान देत नाही, ना त्यावर अवलंबून राहतो. स्वतःची जबाबदारी स्वतः घेणं आणि जे नियंत्रणाबाहेर आहे ते स्वीकारणं, या 2 गोष्टींमधला फरक त्याला स्पष्ट कळतो. त्यामुळे त्याच्या मनात कायमचा संघर्ष उरत नाही. या टप्प्यात तो स्वतःच्या अस्तित्वाबद्दल मोठे प्रश्न विचारतो, पण त्यांची उत्तरे जगाकडून मागत नाही. मी काय मिळवतो यापेक्षा मी काय मागे ठेवतो हा विचार त्याच्या मनात ठाम होतो. त्यामुळे त्याचे निर्णय अधिक अर्थपूर्ण होतात. त्यांचं आयुष्य फक्त स्वतःपुरतं मर्यादित राहत नाही, तर इतरांवर नकळत परिणाम घडवणारं ठरतं. मिथुन राशीचा हा काळ त्यांच्या शब्दापलीकडचं संवादशास्त्र शिकवतो. उपस्थिती, दृष्टिकोन आणि शांत आत्मविश्वास यातून तो जे सांगतो ते अनेकदा शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतं. त्यामुळे लोक त्याच्याकडे आकर्षित होतात, पण तो कुणाला खेचत नाही. जे समजून घ्यायचं आहे ते समजतं, बाकीचं आपोआप दूर राहतं. या अवस्थेत त्यांचं आयुष्य अधिक साधं होतं, पण रिकामं होत नाही. गरजा कमी होतात, पण समाधान वाढतं. अपेक्षा मर्यादित होतात, पण अनुभव खोल होतात. हा बदल बाहेरून फारसा दिसत नाही, पण आतून तो संपूर्ण आयुष्याची चौकट बदलून टाकतो.
मिथुन राशीचा हा मौनाचा प्रवास शेवटी त्याला एका अशा बिंदूपर्यंत आणून ठेवतो, जिथे त्याला स्वतःशी लढावं लागत नाही. स्वतःला सिद्ध करण्याची गरज संपते आणि स्वतःला स्वीकारण्याची ताकद येते. ही ताकदच पुढच्या आयुष्यात त्याचं खरं मार्गदर्शन करते. आणि याच ठिकाणी आयुष्य वेगळ्या दिशेने वळतं. कोणत्याही आवाजाविना, पण अचूकपणे. कारण जेव्हा मन स्थिर असतं, तेव्हा दिशा शोधावी लागत नाही. ती आपोआप सापडते. या पुढील अवस्थेत मिथुन राशीचा व्यक्ती आयुष्याला नियंत्रणात ठेवण्याचा हट्ट सोडून देतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच व्हावी, प्रत्येक वळण अपेक्षेप्रमाणेच यावं, ही धडपड थांबते. त्याऐवजी तो घडणाऱ्या घटनांमागचा संकेत ओळखायला शिकतो. काही गोष्टी थांबतात कारण पुढे काहीतरी वेगळं सुरू होणार असतं. ही समज त्याच्या मनात खोलवर रुजते. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तीचं अंतर्मन अधिक सजग होतं. छोट्या गोष्टींमधून मोठे अर्थ तो सहज ओळखतो. एखादं वाक्य, एखादी शांत भेट, एखादा अनुभव हे सगळं त्याच्यासाठी संदेश बनतात. आयुष्य त्याच्याशी थेट बोलत नाही, पण संकेत देत राहतं. आणि ते संकेत ओळखण्याची क्षमता त्याच्यात तयार झालेली असते. मौनामुळे तयार झालेली ही जागरूकता त्याला भौतिक आकर्षणापासून दूर नेत नाही, पण त्यांना योग्य जागा देते. पैसा, यश, प्रतिष्ठा यांचं महत्त्व तो नाकारत नाही, पण त्यांच्यामुळे स्वतःची शांतता गमावत नाही. जे मिळालं आहे त्यात संतुलन ठेवणं आणि जे मिळालेले नाही त्यासाठी आतून अस्वस्थ न होणं, हा समतोल त्याच्या आयुष्याला स्थिर आधार देतो. या टप्प्यात मिथुन राशीचा व्यक्ती स्वतःच्या भावनिक मर्यादा स्पष्टपणे ओळखतो. कुठे मन गुंतवायचं आणि कुठे थांबायचं हे तो शांतपणे ठरवतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात अतिभावनिक गुंतवणूक कमी होते. यामुळे फसवणूक, अपेक्षाभंग किंवा भावनिक थकवा यासारख्या गोष्टी आपोआप कमी होतात. या शांत प्रवासात त्याचं आत्मभान अधिक खोल जातं. तो स्वतःला कोणत्या भूमिकेत पाहतो हे समाज ठरवत नाही. तो स्वतःच स्वतःची भूमिका ठरवतो. त्यामुळे त्यांचं वागणं सुसंगत होतं. विचार, शब्द आणि कृती यात फारकत राहत नाही. ही सुसंगतीच त्याची खरी ओळख बनते. मिथुन राशीचा हा टप्पा त्याला आयुष्याकडे एक साक्षीभाव देतो. तो प्रत्येक गोष्टीत गुंतत नाही, पण प्रत्येक गोष्ट समजून घेतो. सहभागी होणं आणि पाहणं या दोन्हीतला फरक त्याला कळलेला असतो. त्यामुळे त्याचं मन कायम हलकं राहतं, पण रिकामं राहत नाही. या अवस्थेत त्याचं आयुष्य फार मोठ्या घटना घडवलेच असं नाही. पण जे काही घडतं ते अर्थपूर्ण असतं. गोंगाट कमी होतो, पण खोली वाढते. लोक कमी असतात, पण नाती खरी असतात. अपेक्षा कमी असतात, पण समाधान स्थिर असतं. मिथुन राशीचा हा दीर्घ मौनाचा प्रवास म्हणजे स्वतःशी केलेला शांत करार असतो. आता मी माझ्या विरुद्ध उभा राहणार नाही. आणि ज्या क्षणी हा करार पूर्णपणे स्वीकारला जातो, त्या क्षणी आयुष्य संघर्ष न राहता प्रवास बनतं. शांत, स्पष्ट आणि स्वतःच्या दिशेने जाणारं. जर तुम्हाला या शब्दांमध्ये स्वतःचं प्रतिबिंब जाणवलं असेल, जर कुठेतरी तुमच्याही आयुष्यात असा शांत बदल सुरू आहे असं वाटत असेल, तर हा प्रवास इथेच थांबू देऊ नका. या ऊर्जेला ओळखा, तिचा अर्थ समजून घ्या आणि स्वतःच्या आत चाललेली ही प्रक्रिया दुर्लक्षित करू नका. अशाच खोल, न बोलता बदल घडवणाऱ्या राशींच्या टप्प्यावर, आयुष्याच्या गुप्त वळणांवर आणि अंतर्मनाशी जोडणाऱ्या विषयांवर पुढील भाग तुमच्यासमोर येणार आहेत. तुमचा अनुभव, तुमची शांतता आणि तुमची दिशा यांना शब्द देण्याचा हा प्रयत्न आहे. हा प्रवास तुम्हाला स्पर्श करत असेल, तर पुढेही सोबत राहा. तुमचं लक्ष, तुमची उपस्थिती आणि तुमचा सहभागच या मालिकेला पुढे नेतो. येणाऱ्या प्रत्येक भागात आणखी खोल समज, आणखी स्पष्ट दिशा आणि आणखी खरी जाणीव मिळेल. फक्त पाहण्यासाठी नाही, तर आतून अनुभवण्यासाठी. शांत राहा, सजग राहा आणि पुढचा भाग चुकू नका. कारण जे बदल आवाज न करता घडतात, तेच बदल आयुष्य कायमचं वेगळं करून जातात. श्री स्वामी समर्थ.